नमस्कार. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की हा बदलला, तो बदलला, माणसं बदलली. तुम्हाला माहिती आहे का ही माणसं म्हणजे काही जी माणसं असतात ती अ, 2 परिस्थितीमध्ये बदलतात. एक म्हणजे जेव्हा त्याच्याकडे सगळं येतं, मग पैसा असेल, चांगली नाती असते म्हणजे रिलेशनशिप असेल किंवा अ, चांगलं सगळं सेट झालेलं आहे अशा वेळेस. आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्याच्याकडून सगळं निघून जातं, जो कोणी माणूस चांगला काळ आला, की काही लोकं इतरांना इग्नोर करायला लागतात आणि वाईट काळ आला, की ते दुसऱ्यांना म्हणतात, "तुमचं काय बाबा, तुमचं मजेत." पण या दोघी गोष्टी खूप चुकीच्या आहेत. कारण आयुष्य प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवत असतं आणि प्रत्येक माणूस आपल्या आपल्या पद्धतीने संघर्ष करत असतो. आणि आपण सगळेजण तर हेच म्हणतो ना, की कोणी कोणाच्या नशिबातलं घेऊ शकत नाही. मग हे बदलणं का बरं? चला बघूयात व्हिडिओमध्ये. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. तर पहिला मुद्दा म्हणजे चांगलं झाल्यावर लोकांना इग्नोर करणं चुकीचं आहे. आता ते का चुकीचं आहे? बरेच जण आपल्या आजूबाजूचे पण असतील, ते बघतो आपण की कालपर्यंत तर आपल्याशी व्यवस्थित बोलत होते, कॉन्टॅक्ट ठेवत होते, किंवा सगळं मस्त चालू होतं. पण त्यांना जॉब लागला किंवा त्यांचं लग्न झालं किंवा काय झालं असेल तर अचानक ते आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करतात. आणि सर्वात जास्त आपल्याला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं, की अचानक माणसं अशी कशी बदलतात. जेव्हा आयुष्यात सगळं चांगलं चालू असतं, म्हणजे पैसा, यश, नाव, लोकांचं कौतुक, तेव्हा अनेक लोकं नकळत बदलायला लागतात. चांगल्या गोष्टी बदलल्या तर काही हरकत नाही आहे, परंतु पूर्वी तुम्ही ज्यांच्यासोबत तासनतास बोलायचे, त्यांच्यासाठी तुम्हाला 1 मिनिटसुद्धा वेळ उरत नाही किंवा मेसेज सीन वर असतो, पण त्यांना रिप्लाय केला जात नाही, फोन उचलले जात नाही. आणि एक मनामध्ये ना भावना तयार होते, ती म्हणजे आता मला काय कोणाची गरज नाही, मला कोणाचं पडलेलं पण नाही, मला कोणाशी बोलायचं नाही किंवा मला काहीच नाही, माझं कोणापासून काही अडत नाही. शक्यतो आपण असे डायलॉग्स आपण ऐकतो आणि मग हीच विचारसरणी हळूहळू नात्यांना संपवते. कारण फक्त काही माणसं वाईट काळासाठी किंवा काही नाती आपल्यासाठी फक्त गरज पडली किंवा वाईट काळासाठीच नसतात, तर आपल्या आनंदाच्या प्रसंगी पण त्यांना पण आनंद होत असतो. परंतु आपल्याला काय वाटतं, नाही हे आपल्यावर जळतात, ह्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. जे लोक तुमच्या स्ट्रगलमध्ये तुमच्या सोबत होते, तुमच्यावर विश्वास ठेवत होते, तुमच्या छोट्या छोट्या यशातसुद्धा आनंद मानत होते, त्यांना तुम्ही यश मिळाल्यावर विसरणं हे खूप मोठं चुकीचं आहे. आयुष्य कायम काय एकसारखं राहत नाही. आज तुम्ही वर असाल तर उद्या परिस्थितीसुद्धा बदलू शकते. म्हणून आज जर तुम्ही वर असाल तर एवढं लक्षात ठेवायचं, की पैसा आणि स्टेटसपेक्षा पण माणसं जास्त महत्त्वाची असतात. लोकांना इग्नोर करणं म्हणजे फक्त त्यांच्याशी कमी बोलणं असं नाही, तर त्यांची किंमत शून्य करणं. म्हणजे तुम्ही जर कोणाला इग्नोर करत असाल, जे कालपर्यंत तुमच्या मदतीला येत होते, तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होत होते आणि आज तुम्ही त्यांना पद्धतशीरपणे इग्नोर करत, हे खूप चुकीचं होतं. कारण एकदा माणूस मनातून उतरला गेला, की तो पुन्हा जवळ आणणं खूप कठीण असतं. आणि आपल्याला जर असं वाटत असेल, की मला कोणाची गरज नाही आहे, मी आता माझं माझं आहे, मी माझे तर असं फार चुकीचं आहे. कारण असं अजिबात नसतं. आपल्याला सगळ्या नात्यांची गरज असते. आपल्याला सगळ्या सुख-दुःखात सगळ्यात आपल्याला एकमेकांची साथ ही आवश्यकच असते. म्हणून आयुष्यात तुम्ही कितीही मोठं यश मिळालं, कितीही तुमचं छान झालं, कितीही तुम्हाला मस्त मिळालं, तर एक नम्रता ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवणारे अनेक मिळतील, पण मनापासून साथ देणारी माणसं फार कमी असतात. त्यामुळे जर अशी माणसं तुमच्या आजूबाजूला असतील, तुमच्या नात्यात असतील, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, तर त्यांना नक्की तुम्ही जपा. आणि कालपर्यंत जी माणसं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करत होती, तेव्हा अचानक यश मिळायला लागल्यावर ती माणसं कशाला तुम्हाला तुमच्या आनंदाच्या परिस्थितीवर जळतील. त्यामुळे ना असे विचार डोक्यातून काढून टाकायचे आहे. कारण ह्या विचारांनी फक्त आणि फक्त तुमची चांगली नाती माणसं दुरावतात. आता ह्यात मी असं अजिबात म्हणणार नाही, की एखादं काही असे असतात नातेवाईक किंवा फ्रेंडमध्ये, की ते म्हणजे खूपच कुचकं बोलतायत, निगेटिव्ह बोलतायत, तर अशांपासून आपण दूर राहतो, ती गोष्ट मान्य आहे. परंतु जे आपल्यासोबत नेहमी असतात, तेव्हा त्यांना अचानक असं तोडून टाकायचं म्हटल्यावर त्या समोरच्या व्यक्तीला पण खूप त्रास होणार आहे आणि आपल्यालासुद्धा होणार आहे. दुसरं, स्वतःचं वाईट झाल्यावर तुमचं काय, तुम्ही तर मजेत असता,
असं म्हणणं फार चुकीचं आहे समोरच्याला. जेव्हा आपल्या आयुष्यात समस्या येतात, काही प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपणच फक्त दुःखी आहोत, बाकी सगळे लोक खूप आनंदात आहे, त्यांचं काय मजेत आहे, तुमचं काय, तुमचं फार मजेत असतं. हा पूर्णपणे विचार चुकीचा आहे. कारण प्रत्येक माणूस काही ना काहीतरी स्ट्रगल करत असतो, संघर्ष त्याचा करत असतो. फरक फक्त एवढा असतो की काही लोक आपलं दुःख सांगतात, दाखवतात, आणि काही लोक न सांगता शांतपणे सहन करतात. सोशल मीडियावर हसणारा माणूस आतून तुटलेला असू शकतो. नेहमी पॉझिटिव्ह बोलणारी व्यक्ती रात्री एकटी बसून सुद्धा रडू शकते. आणि मजबूत दिसणारे लोकसुद्धा अनेकदा स्वतःच्या आयुष्याशी लढत असतात. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य बाहेरून पाहून त्यांना मजेत, ते मजेत असं लेबल लावणं खूप चुकीचं आहे. आपल्याला फक्त त्यांचा हॅपी पार्ट दिसतो, पण त्यांच्या मनात काय चाललेलं आहे, त्यांच्या पर्सनल आयुष्यात काय चालू आहे हे आपल्याला माहीत नसतं. कारण काही लोकांना त्यांचं दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स सगळ्यांना सांगायला आवडत आणि मग ते सांगत नाही. दॅट डझंट मीन की त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नसतील. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य बाहेरून पाहून त्यांना मजेत समजणं चुकीचं आहे. आणि सर्वात ही सवय आणखी एक गोष्ट करते, ती म्हणजे ती आपल्याला नकळत जेलसी आणि कंपॅरिझन आपल्या मनामध्ये वाढवते. आपण स्वतःच्या समस्यांवर, प्रॉब्लेमवर काम करण्याऐवजी, त्याचं सोल्युशन शोधण्याच्या ऐवजी दुसऱ्यांचं आयुष्य कसं सोपं आहे हे बघायला जातो, हे मानायला लागतो. आणि खरं तर प्रत्येकाच्या आयुष्याच्या लढाया वेगवेगळ्या असतात. कोणी पैशासाठी लढतं आहे, तर कोणी मानसिक शांततेसाठी, कोणी नात्यांसाठी, तर कोणी अजून कोणत्या आजारासाठी. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याचा अंदाज लावण्यापेक्षा त्यांच्या फिलिंग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कधीकधी जो माणूस मजेत दिसतो तो सर्वात जास्त तुटलेला असतो आतून. म्हणून आयुष्यात कितीही पुढे जा, फक्त माणसांना कधी कमी समजू नका. आपले पाय जमिनीवरच असू द्या. चांगल्या काळात लोकांना इग्नोर करू नका आणि वाईट काळात दुसऱ्यांच्या आयुष्याचा अंदाज लावू नका. कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज तुम्ही मजबूत असाल तर उद्या कोणाची तरी साथ लागेल, सांगता येत नाही. शेवटी पैसा, इगो, स्टेटस नाही आठवत, तर आठवतात ती माणसं ज्यांनी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. म्हणून नाती जपा, माणसं जपा. कारण तुटलेला विश्वास आणि दूर गेलेले माणसं परत मिळवणं खूप कठीण असतं. बाकी सर्व काही मिळवता येतं आयुष्यामध्ये, परंतु आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा कोणीतरी आपलं माणूस आपल्याला सोबत पाहिजे असतं. आणि खूप आनंदी असो आपण, तेव्हा तो आनंद शेअर करायला सुद्धा आपली माणसं आपल्या जवळ लागतात.